श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? आजचा दिवस खूप खास आहे, कारण की आज आहे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हणजे शिवजयंती. आमच्या कॉलनीतील मुलांनी यावर्षी शिवजयंती कशी साजरी केली आणि माझ्या मुलासाठी म्हणजे बंड्यासाठी त्याच्या पप्पांनी घरच्या घरी मशाल कशी केली ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. मशाल घ्यायला का आज काय? आज शिवजयंती आहे. भाषण पाठ झालं का? मग कधी करणार? आता तर आमच्या बंड्याला पाहिजे होती मशाल. मग मी घरातील देवपूजा आवरली, म्हणजे मी नाही केली, माझ्या मोठ्या मुलांनी देवपूजा केली, आरती वगैरे केली. मग आम्ही मशाल बघायला गेलो, पण आम्ही शोधली पण सापडलीच नाही. ऐन वेळेस कुठंच मशाल सापडली नाही. मग त्याच्या पप्पानी ना एक हे केली, आयडिया केली की घरातील एक फुलदाणी घेतली आणि त्यावर एक वाटी अशी सेट केली आणि सुती कपड्याची आहे ना अशी वात तयार केली, अशी कापड वगैरे सुती कपडा, त्याला वात तयार केली आणि त्यात तेल टाकून मस्त अशी ही मशाल तयार केली. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. अशा प्रकारे घरच्या घरी छान केली त्यांनी, छान आणि जळली ती. मग आमचा बंड्या काय खुशच झाला आहे खूप. त्याने पप्पांना थँक्यू वगैरे म्हणलं. ही अशी माझ्या मोठ्या मुलांनी पण त्याला मदत केली मशाल तयार करण्यासाठी, कारण की तो खूपच रडत होता ना, त्यामुळे मग त्याला खूपच आवडली अशा प्रकारे ही मशाल. घरच्या घरीच केली. तर तुम्हाला कशी वाटली मशाल नक्की सांगा. मुलांच्या छोट्या छोट्या आनंदासाठी पालकांना असं काहीतरी करावंच लागतं, नाही का? तर इथे आमचा बंड्या खूपच खुश आहे. आता इथे दुपार झाली आणि मुलांनी आहे ना इथे तयारी सुरू केली होती शिवजयंतीची. आता तर आमच्या घरासमोर इथे नारळाचं झाड आहे, तिथे एक बाबा नारळ काढत होते. सगळी मुलं तिथेच जमा होती. त्यांना वाटलं की ते नारळ ते बाबा देतील. ते बिचारे असे उभे राहिले होते, पण बाबांनी काही त्यांना नारळ दिला नाही. त्यांचं तर निरागसपणा पाहून तर खूप मजा वाटली. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. इथे त्यांनी तुम्हाला हाय वगैरे केल्यानंतरच इथे आम्ही काही सामान आणलं आहे, कारण की काही वर्गणी जमा होती, त्यामुळे राहिली ती शिल्लक. म्हणलं आता थोडंसं शिरा करावं प्रसादासाठी म्हणून केलं होतं. नंतर ही शिवजयंतीची तयारी सगळी झालेली आहे. अशा प्रकारे मी आणि आमच्या कॉलनीतील इतर महिलांनी मिळून शिऱ्याची सगळी तयारी केली. खरोखरच अशा सणांच्या निमित्ताने सगळी कॉलनी एकत्र येते तेव्हा खूप खूप वेगळं समाधान मिळतं. संध्याकाळी झाले आणि आमच्या इथे सगळी कॉलनीत शिवमेळ झाली. सुरुवातीला थोडंसं संकोच वाटत होतं, पण एकदा का महाराजांचं नाव घेतलं की सगळा उत्सव ओसळून वाहू लागला. मुलांनी इथे खूप छान तयारी केली होती. नंतर अशा प्रकारे सगळ्यांनी मिळून आरती वगैरे केली. त्यानंतर मुलांचे छोटे छोटे भाषण पण इथे झालेले आहे. विशेष म्हणजे एका ह्या लहान मुलांनी ना पुढे जाऊन तुम्हाला दिसेल, त्याने शिवगर्जना खूप अशी छान अशी म्हणली की अंगावर अक्षरशः काटाच आला. तुम्हाला ते दाखवते तो व्हिडिओ मी थोडं पुढे जाऊन. गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावजानजागुट अलंकार वंदित शास्त्रार्थ शास्त्र पारंगत राजनिधी धुरंधर प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावसुस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर इथे ह्या मुलाने डान्सही खूप छान केला. नंतर काही मुलांनी भाषणही केले. त्यांना आम्ही असे छोटेसे गिफ्ट दिले होते आजीच्या हस्ते. आमच्या इथे एक आजी आहे त्यांच्याकडनं. त्या प्रकारे सगळे सहभागी झाले होते. आमच्या इथे सगळे नाही का वयस्कर म्हातारे सगळे, म्हणजे सगळे इथे या शिवजयंतीला सामील झाले होते. तर एक इथे आम्ही अभिमान वाटतो की आजही आपली मुलं आहेत ना खूप असं आपली संस्कृती जपतात, इतिहास जपतात, हे बघून खूप छान वाटतं. तर आम्ही इथे फोटो वगैरे काढले, गप्पा मारल्या. असा हा माझा दिवस आजचा सार्थक गेला आमच्या सगळ्यांचाच म्हणजे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शिवजयंतीचा? छोटासा पण असा गोंडस सोहळा होता आमचा. तर तुम्हाला आमची घरगुती मशाल कशी वाटली आणि मुलांचा उत्साह कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकन बटन दाबत जा म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ माझे येत जाईल. तर आपण पुन्हा भेटूयात एक अशाच नवीन ब्लॉगमध्ये. जय जिजाऊ जय शिवराय. श्री स्वामी.